दोघं राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं की माझा कुणीही फोटो वापरू नये असे आदेश त्यांनी दिले होते. मात्र अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांची भेट घेतलेली आहे व त्यांना शरद पवार यांनी फोटो वापरण्यास मान्यता दिलेली आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहे संजय पवार. आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगणार? या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली होती. फूट पडल्यानंतर पवार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की कुणीही माझा फोटो बॅनरवर वापरू नये. मात्र अजितदादा यांच्या निधनानंतर तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी फोटो वापरण्यासंदर्भात मान्यता तुम्ही या ठिकाणी आणली. काय सांगणार? दादा आम्हाला अचानक सोडून गेल्यानंतर आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याचं चित्त मन लागत नाही की काय करावं असं. परंतु आम्ही सगळेच जण तरी देखील दादा वहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आणि अशातच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आलं की जवळपास आता 5 महिने झालेले आहेत आणि आमचा वर्धापन दिन होता आणि शेवटी या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधर अण्णा पवार यांचं अख्ख्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला आमचं कौटुंबिक नातं सामाजिक नातं माहिती असलं. तो एक धागा पकडत मी पवार साहेबांची वेळ घेतली आणि पवार साहेबांना भेटायला गेलो आणि साहेबांकडे मी माझं म्हणणं सादर केलं की साहेब, तुम्ही यशवंतराव चव्हाणांना गुरुस्थानी मानत होते, त्याचप्रमाणे दादा देखील तुम्हाला गुरुस्थानी मानत होते. शेवटी तर दादा असं म्हणत गेल, आपण भाषण ऐकली असतील, मी लय मोठ्या काकाचा लय मोठ्या चुलत्याचा पुतण्या आहे, माझा काका माझा चुलता लय मोठा आहे, असं दादा नेहमी म्हणत होते. आणि तोच एक धागा घेत मी देखील साहेबांशी बोललो, साहेबांना लिहिलं की ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे हयात असताना राजसाहेब ठाकरे वेगळे झाले आणि त्यांनी 13 आमदार निवडून दिले. 13 आमदार निवडून देणं ही फार मोठी गोष्ट होती जनतेने. वेगळे झाल्यावर नंतर उद्धव साहेब ठाकरेंपासून एकनाथ शिंदे साहेब दूर गेले, वेगळे झाले. त्यांनी 40-45 आमदार निवडून आणले, कदाचित जास्त असतील. या दोघांनी, राजसाहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, नेहमी बाळासाहेबांचा आदर केला, बाळासाहेबांचे फोटो लावले आणि म्हटलं तुम्ही आम्हालाच का बंदी करतायत? जर दादा तुम्हाला गुरुस्थानी मानत होते तर आमच्या सारख्यांना तुम्ही फोटो लावण्याची परवानगी द्यावी, अशी मी एक विनंती त्यांना केली. आणि मला इतका आनंद झाला की त्यांनी माझ्या पत्रावर मान्यता लिहून दिली. याच्यासारखा आनंद मला झालेला नाही. आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही एक सकारात्मकता आहे असं मला वाटतं. आगामी काळात जर विचार केला तर सध्या दोघं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा जो चर्चा रंगलेली आहे, दोघे राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र येऊ शकतात. तर आपल्याला काय वाटतं? पवार साहेबांनी आपल्याला ही मान्यता दिली आहे, कुठेतरी बॅनरवर आता फोटो लावण्याची मान्यता दिली. आगामी काळात दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. 2 राष्ट्रवादी एकत्र यावे ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण एकत्र येऊ शकतात का नाही हा सर्वस्वी निर्णय आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी साहेब पवार, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब, पारदादा पवार साहेब आणि स्थानिक आमदार आमचे राष्ट्रवादीचे अनिलदादा पाटील या बाबतीत हे बोलतील, तिकडून त्या राष्ट्रवादीचे लोक बोलतील. आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्याने याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटतं की पक्ष एकत्र झाला पाहिजे, कारण एकत्र असताना सगळेच जण पवार साहेबांना नेता मानायचे आणि पवार साहेबांनंतर अजितदादा तटकरे साहेबांना नेता मानायचे. आणि मी तर हे म्हणेल की हा जसा वारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विठ्ठल पंढरपूरला जाऊन बसलेला आहे, तसा आमचा विठ्ठल, बारामतीचा विठ्ठल, हा कार्यकर्त्यांचा विठ्ठल, हे पवार साहेब आहेत. पवार साहेब आमचं दैवत आहेत आणि आम्ही फोटो लावणार आहे. तुम्ही सुनील तटकरे साहेबांना देखील या संदर्भात पत्र लिहिणार आहे की कुठेतरी फोटो वापरण्याची ही मान्यता देण्यात यावी. काय नेमकं पत्र लिहिणार आहेत? वाईट असं वाटतं की दादा गेल्यानंतर एकच आमचे नेते असे आहेत. कसं आहे, सुनेत्रा वहिनींना फार मोठं दुःख झालेलं आहे, पवार परिवाराला फार मोठं दुःख झालंय.
त्यांना महाराष्ट्र फिरायला, सगळं सांभाळायला, सगळंच बारामती असेल, महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, बोलणं फार सोपं असतं, पण त्यांच्यावर हा मोठा आघात झालेला आहे. हे दुःख सावरायला त्यांना किमान वर्ष लागेल. पण त्यांच्यानंतर जर कार्यकर्त्याला, तालुक्याच्या कार्यकर्त्याला, गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला, जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला हाक मारणारा, नाव घेऊन हाक मारणारा नेता खासदार सुनीलजी तटकरे साहेबांकडे आम्ही बघतो. आणि मला तर वाटतं की तटकरे साहेबांना मी पत्र लिहिल्यावर ते या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं. मात्र या पत्रावरूनच माजी मंत्री अनिल पाटील म्हटलेले आहेत की आमच्या नेत्या या सुनेत्रा पवारच आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय सांगणार तुम्ही? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तर सुनेत्रा वहिनी साहेबच आहेत, सुनील तटकरे साहेबच आहेत. त्याबद्दल आम्ही दुमतच नाही आमचं. दादा देखील राष्ट्रवादी एकत्र असताना घड्याळाच्या चिन्हाकडून लढले. त्याला दादांचे नेते पवार साहेबच होते. दादा पवार साहेब अंबानीला पण येऊन गेले. दादा असं नकार देतच नाहीये. आणि वहिनी साहेब अजित दादा हे तर आमचे दादांनी नंतर जेव्हा निवडणूक लढली आता 2024 तेव्हा अजितदादाच नेते होते. त्यामुळे दादांचा काही विरोध आहे असं मला काही वाटत नाही. पण आमच्या बॅनरवर, माझ्या बॅनरवर हा सुनेत्रा वहिनी साहेब पवार, सुनीलजी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, अनिल दादा पाटील, दिलीप वळसे पाटील, सगळे मंत्री महोदय यांच्या बाजूला पवार साहेबांचा फोटो असेल म्हणजे असेल. या संदर्भात काही तुम्ही सुनेत्राताई पवारांशी काही चर्चा केली? नाही, सगळ्यांचीच इच्छा होती. दादांची इच्छा होती, तटकरे साहेबांची इच्छा होती. सगळेच पवार साहेबांचा फोटो वापरत होते. पवार साहेबांनी नकार दिल्यामुळे आम्ही पवार साहेबांचा फोटो वापरत नव्हतो. आता पवार साहेबांनीच मान्यता दिली आहे, त्याच्यामुळे मला मान्यता दिली माझ्या पत्रावर, त्याच्यामुळे मी लावणारच आहे. मला थोडी कोणी नकार करणार आहे. मला नाही वाटत माझ्या पक्षामध्ये की मला कोणी नकारात्मकता सांगेल. सगळेच लोक या बाबतीत सकारात्मकच विचार करेल अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच या ठिकाणी आगामी काळामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत शरद पवार यांचा फोटो लावण्यास मान्यता मला मिळालेली आहे, असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजयजी पवार यांनी म्हटलेलं आहे. दोघं राष्ट्रवादी विलिनीकरणाचा, जो दोघं राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय आहे हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. मात्र शरद पवार साहेबांनी मला या ठिकाणी फोटो लावण्यास मान्यता दिली असल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.